सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. उद्या रात्री 8 पासून संपूर्ण देशभरामध्ये महागाईचा भडका उडणार. देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे या वस्तू आता भयंकर महागणार आहेत. इथे पाहू शकता, सगळीकडे महागाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील युद्धामुळे 72 तासात या 10 वस्तूंचे भाव आता 4 पटीनं वाढणार आहेत. संपूर्ण राज्यामध्ये खळबळ उडाली जेव्हा या 10 वस्तूंच्या नवीन किमती जाहीर झाल्या. कारण भाव आता 4 पटीनं वाढणार आहे. एखादी वस्तू जर आधी 10 रुपयाला तुम्हाला मिळत असेल, तर ती तुम्हाला 40 रुपयाला आता घ्यावी लागणार आहे. घरात रोज वापरल्या जाणाऱ्या या वस्तू 4 पटीनं आता महाग होणार आहेत. या 10 वस्तू अशा आहेत की ज्याच्याशिवाय घरातलं पान देखील हालत नाही, ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. अशा अतिशय महत्त्वाच्या 10 वस्तू या ठिकाणी भयानक आता युद्धामुळे महाग होणार आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला 72 तासानंतर कात्री लागणार आहे. त्यामुळे सरकारनं 10 वस्तूंची यादी जाहीर केली. आता लोकांना फक्त 2च दिवसांचा टाईम दिलाय, कारण की तिसऱ्या दिवशी महागाईचा उच्चांक आता वाढलेला असणार आहे. आता जर तुम्हाला दरवाढीपासून वाचायचं असेल, तर या 10 वस्तू आजच्या आज वेळ न घालवता घेऊन ठेवा. कारण की जर तुम्ही या वस्तू घ्यायला अजून 2 दिवसांनी गेलात, तर तुम्हाला 10 वस्तूंची आता किंमत, एक वस्तू 10 रुपयाची असेल तर 40 रुपये तुम्हाला द्यावे लागणार आहे. आणखी त्याच्यापेक्षा उशीर केला तर 40 रुपये देऊन पण ती वस्तू मार्केटमध्ये शिल्लक या ठिकाणी आता राहणार नाही. अतिशय महत्त्वाच्या वस्तू आहेत. याच्याशिवाय घरातला स्वयंपाकच होत नाही, घरातलं कुठलं कामच होत नाही. या अशा 10 वस्तू आहेत ज्याच्याशिवाय दिवसच माणसाचा पूर्ण होत नाही. त्यामुळे या 10 वस्तूंची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका. ही यादी पाहिल्यानंतर आता लोकांची गर्दी सध्याला बाजारात व्हायला सुरुवात झाली आहे. कालपासूनच काही लोक जसं गॅसला रांगा लावलेले तुम्हाला सध्याला दिसतायत, तशाच रांग आता मोठमोठ्या दुकानांमध्ये, मार्केटमध्ये, डीमार्टमध्ये आता तुम्हाला दिसणार आहेत. कारण की काही लोकांनी गॅस देखील घेऊन ठेवला नव्हता, तर काहींनी पेट्रोल, डिझेल देखील आता गाडीत भरून ठेवलं नव्हतं. पण आजची परिस्थिती अशी झाली की लोकांना आता अक्षरशः डबल पैसे देऊन ही त्या वस्तू सध्याला भेटेना झाले आहेत. त्यामुळे तुम्ही वेळी सावध व्हा, कारण की तुमच्याकडे अजूनही 72 तासांचा म्हणजे आज आणि उद्या 2 दिवसांचा वेळ शिल्लक आहे. या वस्तू महाग होणार आहेत ही बातमी पसरताच लोकांची गर्दी आता दुकानामध्ये वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही जितके लवकर होईल तितक्या लवकर ही यादी पाहून तुम्ही त्या वस्तू खरेदी करून ठेवायचे आहेत. तर त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त 2 मिनिटांच्या आतमध्ये सर्व वस्तूंची नावे या ठिकाणी आता सांगणार आहे. त्या वस्तू नेमकं कोणत्या आहेत, त्या वस्तू कशा पद्धतीनं खरेदी करून ठेवायचे आहेत, किती दिवसांच्या आतमध्ये खरेदी करून ठेवायचे आहेत, त्याचा भाव नेमकं किती रुपये होणार आहे, त्या वस्तू कुठून स्वस्तमध्ये तुम्हाला साठवायचे आहेत. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी दिली जाणार आहे. आता जी भाववाढ आहे तर ती कुठेही कोणाला एवढी याची कल्पना नाही आहे. पण आमच्या टीमनं काही व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलाय. काही असे जुने व्यापारी आहेत जे गेल्या 30 ते 40 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहेत. त्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्यात. लक्षात घ्या, आतापर्यंत जगात अनेक वेळा युद्ध झाली. त्या युद्धाच्या काळात काय परिस्थिती होते, त्या व्यापाऱ्यांनी आता ही माहिती असल्यामुळे त्यांनी ग्राहकांसाठी आता काही महत्त्वाच्या टिप्स वस्तू खरेदी करण्यासाठी सांगितलेले आहेत, ज्या तुमच्यासाठी बोनस टिप्स ठरणार आहेत आणि ज्यामुळे तुमचा फायदा अगदी हजारो रुपये होऊ शकतो. त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती व्यवस्थित ऐकायची आहे. पहा व्हिडिओला. जर तुम्ही फक्त 2 मिनिट दिले तर अगदी 10 ते 20 हजार रुपये देखील तुमचे आता वाचू शकतात. आता तुम्हाला ही आता कदाचित मस्करी वाटेल, पण व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कारण ही माहिती तुमच्यासाठी आमच्या टीमने व्यवस्थित गोळा केली आहे. तज्ज्ञ व्यापारी, एक्सपर्ट लोकांकडून ही गुपित मोलाची माहिती खास तुमच्यासाठी आणली आहे. तर क्रमाक्रमाने आता त्या वस्तूंची यादी आपण पाहणार आहोत. पहिली वस्तू आता कोणती आहे, तिचे भाव किती वाढणार आहेत. दुसरी वस्तू,
तिसरी वस्तू, चौथी वस्तू, अशा 10 वस्तूंची यादी आपण व्यवस्थित सांगणार आहे. सगळ्यात आधी आता त्या ठिकाणी पाहणार आहोत त्या वस्तूंचे भाव. त्यानंतर वस्तूंचे भाव कशा पद्धतीने वाढणार आहेत, तुम्ही त्याची साठवणूक स्वस्थ पद्धतीने कशी करायची आहे, कुठून या वस्तू स्वस्थ पद्धतीने तुम्हाला घ्यायचे आहेत, काय किमती असणार आहेत, सगळं सविस्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली वस्तू लागणार आहे ती म्हणजे आता एडिबल ऑइल, म्हणजे तुमचं घरातील गोड तेल, ज्याला आपण खाद्यतेल देखील म्हणत असतो. याचे भाव सध्याला वरच आहेत. यात आणखी एक मोठी या ठिकाणी चिंतेची बाब आहे, ती म्हणजे याची वाढ. आता युद्धामुळे जास्त होणार असल्याचं पाहायला मिळतंय. मागील वर्षात जर विचार केला तर खाद्यतेलाच्या किमती टोटल 30% आतापर्यंत वाढ झाल्या. तर आता हीच वाढ चौपट पद्धतीने होणार असल्याची भीती आता व्यक्त केली जाते. आता खाद्यतेलाचे भाव नेमकं किती रुपयांनी वाढणार आहे या महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला पुढे सांगणार आहे. कोणतंही खाद्यतेल असू द्या, शेंगदाणा तेल असू द्या, सूर्यफूल असू द्या, करडई असू द्या किंवा पाम तेल असू द्या. तर पाम तेल कसं बनतं, तर पाम ऑइल हे सर्व तेल जे आहे तर ते बाहेरच्या देशातून आता जास्त घेतलं जातं. याच मार्गावर आता इराण या देशाचे युद्ध सुरू आहे, त्यामुळे हल्ले सुरू आहेत. त्यामुळे पाम तेलाचा शॉर्टेज आणि तुटवडा सध्याला तर आता जाणवू लागला आहे. त्याचा तुटवडा जाणवला की मार्केटमध्ये तेल बनणार नाही, आणि तेल जर बनलं नाही म्हणजे मागणी जास्त, पुरवठा कमी. जेव्हा एखाद्या वस्तूची जास्त अशी परिस्थिती होते किंवा तिचा भाव या ठिकाणी वाढतो, तर ही आता दगडावरची पांढरी रेषा आहे. पण हे आता भाव थोडके नाही तर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. आता हे किती रुपयाने भाव वाढणार आहे नेमकं, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्याआधी दुसरी वस्तू पाहूयात. यादीतील पहिली वस्तू अत्यंत महत्त्वाची आहे, जिच्याशिवाय महिलांचे स्वयंपाकच करू शकत नाही. त्याचं नाव समोर आलंय, ते आत्ताच सांगितलं. खाद्यतेलाची बातमी ऐकताच किचनचे बजेट तुमचं हादरून जाणार आहे. या वस्तूचे दर आधीच वाढलेले असताना त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. आता यातली दुसरी वस्तू, तिसरी वस्तू, पाचवी, सहावी, सातवी अशा वस्तू या ठिकाणी जास्त या ठिकाणी वाढणार नाहीत. पण शेवटच्या क्रमांकाचे 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर या क्रमांकाच्या वस्तू अशा आहेत की ज्या वस्तू इतक्या डबल पद्धतीने मागवणार आहेत की ज्यामुळे तुमचा खर्च 4 पटीने वाढणार आहे. लक्षात घ्या, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबरच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण की त्या वस्तूवरील त्या वस्तू जर नसेल तर घराचं बजेट कोलमडतं, घर चालू शकत नाही. टप्प्याटप्प्याने, क्रमाक्रमाने प्रत्येक वस्तूंची माहिती घेतोय. बघा, तुम्हाला वस्तूंची यादी झाल्यावर तुम्ही नेमकं स्वस्त वस्तू कुठून खरेदी करायचे आहेत हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दुसरी वस्तू लागणार आहे घरातील डाळी व कडधान्य. आपल्या आहारात डाळींनाच त्या ठिकाणी महत्त्व आहे, पण यात मोठी दर वाढवण्याची भीती आहे. आता डाळी कडधान्याचा जो दर आहे तर तो फारसा याच्यामध्ये वाढेल, पण इतका याच्यामध्ये बदल होणार नाही. पण कदाचित पुरवठा सकाळी विस्कळीत झाल्यामुळे देखील याच्यामध्ये इंधनाचे दर या ठिकाणी वाढल्यामुळे सरळ आता याचा फटका या ठिकाणी डाळींवरती आता होणार आहे. पण इंधनाचे दर वाढल्यामुळे वाहतूक खर्च वाढून डाळींचे देखील भाव या ठिकाणी वाढू शकतात. किती रुपयांनी वाढू शकतात ते पुढे सांगणार आहे. एवढा याच्यावर फरक या ठिकाणी पडणार नाही. पण तिसरी वस्तू जी आहे तिचे भाव प्रचंड पद्धतीने वाढणार आहे. सगळ्यात भयानक आता 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबरची शेवटची वस्तू सांगणार आहे. त्या वस्तूंचा खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे. त्याआधी तिसरी वस्तू लागणार आहे, साखर. चहा असो किंवा गोड पदार्थ, साखरेचा भाव दुप्पट होण्याची शक्यता असल्याने आता तीही आधीच खरेदी करून ठेवा. कारण साखर बनवण्यासाठी लागणारे इंधन आहेत तर ते इंधन आता भयानक पद्धतीने वाढलं जाणार आहे. त्यामुळे साखरेचा देखील खूप मोठा विषय अवघड होऊन बसतो. चौथी गोष्ट आहे सरळ.
आता परिणाम त्या युद्धामुळे आता या चौथ्या वस्तूच्या गोष्टीवर होऊ शकतो. ती भयानक वस्तू आहे, ती म्हणजे इंधन. इंधनामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, तर या तिन्ही गोष्टी समाविष्ट आहेत, किंवा CNG. याच्यामध्ये येतो चौथी महत्त्वाची गोष्ट, इंधन, पेट्रोल, डिझेल. आता हे आंतरराष्ट्रीय तणावामुळे इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं सध्याला पाहायला मिळू शकतंय, आणखीन वाढू शकत, ज्याचा परिणाम वाहतूक आणि पर्यायाने सर्वच वस्तूंच्या किमतीवर होईल. शक्य असल्यास तुमच्या वाहनांची टाकी आत्ताच भरून ठेवा. तसेच सोन्या चांदी यांच्या किमतीत या मोठी उसळी पाहायला मिळेल. तज्ज्ञांच्या मते 2026 पर्यंत सोन्याचा भाव 2 लाख रुपयांचा टप्पा आता ओलांडू शकतो. यासोबतच मोबाईल रिचार्ज किमती वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या, ज्यामुळे तुमच्या मासिक खर्चात वाढ होईल. प्रेक्षकांनो, ही होती संभाव्य महागाईची यादी. तज्ज्ञांचा असा सल्ला आहे की ज्या वस्तू खराब होत नाहीत, तेल, साखर, डाळी यांचा 2 ते 3 महिन्यांचा साठा आत्ताच करून ठेवा. गहू, ज्वारी, बाजरी यासारखे धान्य 6 महिन्यांसाठी भरून ठेवा. हे शहाणपणाचं ठरेल. मित्रांनो, आतापर्यंत आपण 10 वस्तूंची यादी पाहिली. इथे एक गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी अजिबात नाही, तर सतर्क करण्यासाठी आहे. कारण युद्ध सध्याला जोरदार सुरू झालंय. सोशल मीडियावर सध्या अनेक बातम्या फिरतायत की 72 तासात भाव 4 पटीने वाढतील. पण वास्तवात आंतरराष्ट्रीय बाजारपेठा इतक्या लवकर कोसळत नाहीत. युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढतात, त्याचा परिणाम ट्रान्सपोर्टवर होतो आणि पर्यायाने महागाई वाढते. The prices have increased so much lately. It is becoming difficult for families to manage these basic expenses every single day. I understand. कारण तुमच्या गर्दीमुळे कृत्रिम टंचाई निर्माण होते. दुकानदारी आणि दुकानदार चढ्या दराने विकू शकतात. त्यामुळे जागरूक नागरिक होऊन पॅनिक होऊ नका. मुख्य मुद्दा नक्की काय करायचा आहे हे तज्ज्ञ आता पुढे काही महिने जागतिक स्तरावर सांगतील. अशा वेळेस स्मार्ट प्लग करा. बल्क खरेदी कोणाची करायची असेल, जास्त खरेदी करायची असेल, तर तुम्हाला डीमार्ट वगैरे अशा मार्टमधून स्वस्त खरेदी करा, ज्यांची सेल्फ लाईफ जास्त असते. आता तुम्ही 2 ते 3 महिन्यांसाठी साठवू शकता. हे पण करतात. इतके साठवू नका की दुसऱ्याला काही मिळणार नाही. इंधन व्यवस्थापन, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं शक्य असल्यास सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा आणि कामाचे नियोजन अशा प्रकारे करा ज्यामुळे तुमच्या कार्याचा वापर कमी होईल. बजेट. आता तुमचं रिलोकेशन. जर तुमच्या खाण्यापिण्यावर खर्च करण्याच्या उद्देशाने 10% वाढणार असेल, तर चैनीच्या वस्तूचा खर्च कमी करा. उदाहरणार्थ, बाहेरच्या हॉटेलच जेवण, अनावश्यक सबमिशन सध्या तरी कमी करा. सोन्याचे भाव जे आहेत तर ते वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करताना घाई करू नका. सोन्या गुंतवणूक करायची असेल तर गोल्ड बॉय किंवा गोल्ड पॅटिकचा विचार करा, जेणेकरून तुमचं व्यवस्थित सुरक्षित आणि व्याज व्यवस्थित मिळेल. शेअर मार्केटमध्ये सध्या तर चढाउतार असतील, त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये डिफेन्स स्टॉक किंवा फार्माकडे लक्ष, जे महागाईच्या काळात टिकून राहतात. मित्रांनो, महागाई जागतिक परिस्थिती आहे, पण नियोजन आपल्या हातात आहे. नक्कीच विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.